भावी काळाच्या सर्व तरुण तडफदार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी वर्गांचं मी जे के मॅथच्या या प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाग 2मध्ये विभाज्यतेच्या कसोट्या 8 पासून ज्या काही दिलेल्या पुढील कसोट्या येतात त्या कसोट्यांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. भाग 1 मध्ये आपण 1 ते 7 पर्यंतच्या कसोट्या सोबतच विभाजक या शब्दाचा अर्थ, विभाज्य या शब्दाचा अर्थ आणि विभाज्यतेची कसोटी म्हणजे काय या शब्दाचा अर्थ आणि सोबत आत्ता जे मी तुम्हाला सांगितलेले 3 शब्द आहेत त्या तिन्ही शब्दाची आपण त्या ठिकाणी व्याख्या पाहिलेली. IBPS आणि TCS पॅटर्नला अनुसरून मित्रांनो आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा घटक अभ्यासत आहोत. एक लक्षात घ्या, जर मागील पेपर तुम्ही पाहिले तर त्या प्रत्येक पेपरमध्ये संख्येवरती काहीतरी त्यांनी कॅल्क्युलेशन बेसवरती प्रश्न विचारलेले आहेत. जर तुम्हाला कसोट्या पाठांतर असतील तर साहजिकली 10 सेकंदाच्या आत तुम्ही त्या ठिकाणी त्याचं उत्तर काढता. जास्त वेळ वाया न घालवता मी 8च्या कसोटीपासून भाग 2ची सुरुवात करतोय. 8ची कसोटी काय सांगते की एखादी जर तुम्ही संख्या घेतली तर एखाद्या दिलेल्या संख्येतील एकक स्थान असेल, दशक स्थान असेल किंवा शतक स्थान असेल, या 3 स्थानाच्या ठिकाणी असलेल्या संख्येपासून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 8ने पूर्ण भाग जात असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी 8ची कसोटी लागू होणार आहे. आता या ठिकाणी त्याने जो दिलेला नियम आहे तो नियम पण तोच सांगतोय. एखाद्या संख्येतील शतक असेल, दशक असेल किंवा एकक स्थानी असलेल्या अंकामुळे तयार होणाऱ्या संख्येला जर 8ने निशेष भाग जात असेल तर 100% दिलेली संख्या ही त्या ठिकाणी 8ने कशी असते, विभाज्य असते. मी उदाहरणादाखल या ठिकाणी एक संख्या घेतोय, 4500 या ठिकाणी 96 मी संख्या घेतलेली आहे. शेवटचे 3 अंक मित्रांनो चेक करा. एकक स्थानी 6 दिलेला आहे, दशक स्थानी 9 दिलेला आहे आणि शतक स्थानी दिलेला अंक 5 आहे. 596 या संख्येला जर 8ने पूर्ण भाग बसत असेल तर 100% त्या ठिकाणी 8ची कसोटी लागू होणार आहे. मी जर 8ने या ठिकाणी भाग दिला, 8 1 8, 8 7 56 मित्रांनो या ठिकाणी भाग 7चा बसला, शिल्लक राहिले 3. समोर ठेवल्याच्या नंतर या ठिकाणी 36 होतील. जर 8ने भाग दिला तर 8 चौक 32 होतील. म्हणजे या ठिकाणी दिलेली संख्येला या ठिकाणी 8ने भाग जाणार नाही, कारण शेवटच्या 3 अंकाला त्या ठिकाणी 8ने भाग जात नाही. एक्झाममध्ये आपल्याला TCS पॅटर्ननुसार जो विचारलेला प्रश्न तो प्रश्न काय सांगतोय तर या ठिकाणी जो प्रश्नाचं स्वरूप आहे आगामी काळामध्ये येणाऱ्या एक्झामचं ते कशा प्रकारचं असू शकतं या उदाहरणाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहू. 25 3 स्टार 8 या संख्येला 8ने निशेष भाग जातो. म्हणजे स्टारच्या ठिकाणी जो दिलेली संख्या आहे ती तुम्हाला शोधायची आहे आणि स्टारच्या ठिकाणी जर तुम्ही अचूक अंक ठेवलात तर या संपूर्ण संख्येला या ठिकाणी साहजिकली 8ने भाग जाणार आहे. तर दिलेल्या 4 पर्यायामधून तो अंक तुम्हाला शोधायचा आहे. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1चा मी या ठिकाणी सुरुवातीला आधार घेतोय. जर 300 या ठिकाणी 48 ही जर संख्या तयार होत असेल, कारण तुम्हाला स्टारच्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मधला अंक ठेवायचा आहे आणि व्याख्या काय सांगते किंवा जो दिलेला नियम आहे तो काय सांगतोय, एकक, दशक आणि शतक या 3 अंकापासून तयार होणारी संख्या या ठिकाणी 348 आहे. जर या ठिकाणी 8ने भाग जात असेल तर 100% दिलेल्या पूर्ण संख्येला या ठिकाणी 8ने भाग जाणार आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी 8 1 8, 8 चौक 32, शिल्लक राहिले 2. समोर ठेवलं तर 28 होतील. या ठिकाणी 28 या संख्येला 8ने भाग जात नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2चा विचार करा. स्टारच्या ठिकाणी तुम्हाला अचूक अंक ठेवायचा आहे. या ठिकाणी 368 ही संख्या तयार होईल आणि 368 या संख्येला जर तुम्ही 8ने भाग दिलात तर 8 1 8, 8 चौक 32 या ठिकाणी शिल्लक राहिले 4. समोर ठेवलात तर त्या ठिकाणी 48 होतील. 8 संग 48 म्हणजे या ठिकाणी बसलेला जो भाग आहे तो 46 आहे. म्हणजे 100% मला या ठिकाणी सांगता येईल की 8ची कसोटी पर्याय क्रमांक 2ला त्या ठिकाणी लागू होणार आहे. पर्यायामध्ये तुम्ही जे काही इतर दिलेले 2 अंक आहेत ते पाहण्याची गरज नाही, कारण त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की स्टारच्या जागी या ठिकाणी येणारा अचूक अंक कोणता आहे, तो अचूक अंक पर्याय क्रमांक 2 मध्येच तुम्हाला दिसून येतोय. 100% 3 आणि 4 नंबरचे पर्याय त्या ठिकाणी तुम्ही जरी पाहिलात तरी काही अडचण नाही, ते चुकीचेच असणार आहेत. ओके, यानंतर आपण 9ची कसोटी पाहणार आहोत. 9च्या कसोटीचा नियम मित्रांनो काय सांगतोय बघा. 9ची कसोटी म्हणजे आपण पाठीमागे पाहिलेली 3ची कसोटी आणि 9ची कसोटी ही दोन्ही पण कसोटी एकमेकावरती डिपेंड असलेली दिसून येते, कारण 3 गुणिले 3 म्हणजे 2 संख्येचा येणारा गुणाकार जो आहे तो येणारा गुणाकार म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 9 असणार आहे. 3च्या कसोटीचा नियम काय तर 3ची कसोटी सांगते की दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाची जर तुम्ही बेरीज केलात तर येणाऱ्या बेरजेला जर त्या ठिकाणी 3ने भाग जात असेल तर 100% त्या ठिकाणी 3ची कसोटी लागू होते. आणि 9च्या कसोटीचा पण नियम सांगतोय, एखाद्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9ने निशेष भाग जात असेल तर त्या संबंधित संख्येला त्या ठिकाणी 9ने पूर्ण भाग जातो. हा 9च्या कसोटीचा नियम आहे. आता या ठिकाणी
टीसीएस पॅटर्ननुसार जे काही विचारलेला प्रश्न तो प्रश्न काय सांगतोय तर खालीलपैकी कोणत्या संख्येला या ठिकाणी 9ने निशेष भाग जाईल हा दिलेला प्रश्न आहे. प्रश्नाचं स्वरूप व्याख्येला अनुसरून दिलेलं आहे. मित्रांनो अंकांची बेरीज करा. या ठिकाणी 9 आणि 9 18 झाले. 18 आणि या ठिकाणी दिलेले 3 21, 21 आणि 4 25, 25 आणि 3 या ठिकाणी 28 होतात. 28 या संख्येला 9ने भाग बसत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2चा विचार करा. 3 आणि 4 या ठिकाणी 7 होतात. 7 आणि 3 10 झाले. 10 आणि या ठिकाणी दिलेले ते 18 म्हणजे टोटली होतात याही ठिकाणी 28. इथेही पण भाग बसणार नाही. पर्याय क्रमांक 3चा विचार करा. पर्याय क्रमांक 3 मध्ये 9 9 18, 18 आणि 4 22, 22 आणि त्या ठिकाणी दिलेले 5 27 होतात. 27 या संख्येला 9ने भाग बसतोय कारण 9च्या पटीमध्ये दिलेला अंक तो त्या ठिकाणी 27 आहे. आणि पर्याय क्रमांक 4चा जर विचार केलात तर 9 आणि 2 11 झाले. 11 आणि 5 त्या ठिकाणी 16 होतील. 16 आणि 4 20, 20 आणि 5 25, 25 या संख्येला या ठिकाणी 9ने भाग बसत नाही, त्यामुळे पर्याय जो अचूक आहे तो पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. मित्रांनो जीके मॅथच्या जीके मॅथ आणि रिझनिंग या नावाने माझं यूट्यूबला चॅनल आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. आणि या व्हिडिओचा फायदा तुम्हाला मी एक सांगेल 100% होणार आहे, कारण टीसीएस पॅटर्ननुसार जे त्यांनी मागे विचारलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला याच पद्धतीचं दिसून येणार आहे. कारण व्याख्येवरती डिपेंड असलेले प्रश्न मी प्रत्येक कन्सेप्ट या ठिकाणी तुमची क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला या व्हिडिओचा 100% फायदा होणारच आहे, जेणेकरून कॅल्क्युलेशन बेसवरती जे काही छोट्या मोठ्या दिलेल्या संख्या आहेत त्या संख्या मात्र तुम्हाला त्या ठिकाणी अवगत असणं गरजेचं आहे. आणि त्याचे जे काही दिलेले नियम आहेत विभाज्यतेच्या कसोटीचे ते पण माहिती असणं गरजेचं आहे. आता त्यानंतर आपण 10ची कसोटी अभ्यासूयात. 10ची कसोटी काय सांगते की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असेल एकक स्थानी, तर त्या ठिकाणी 10च्या कसोटीचा नियम लागू होतो. आता उदाहरणादाखल इथं जे काही दिलेली संख्या आहे 18,220 एकक स्थानी 0, 19,450 एकक स्थानी 0 आणि 33,070 या संख्येमध्ये पण एकक स्थानी 0 दिलेलं आहे. आता या ठिकाणी मी पर्याय क्रमांक 1 घेतोय आणि या ठिकाणी तो पर्याय क्रमांक 1 जर पडताळून पाहिला तर 18,220 या संख्येला जर तुम्ही 10ने भाग दिलात तर 10 1 10, 10 1 10, 8 शिल्लक राहिले, समोर ठेवलात 82 झाले. 10 8 80, शिल्लक राहिले 2, समोर ठेवलात 22 झाले. 10 2 20, शिल्लक राहिले 2, समोर ठेवलात तर 20 झाले. या ठिकाणी भाग बसेल 10 2 20, म्हणजे बसणारा जो पूर्ण भाग आहे 1822चा अचूक भाग बसतोय. त्यामुळे हे दिलेले चारही पर्याय या ठिकाणी 10च्या कसोटीला लागू होतात. यानंतर मित्रांनो आपण 11ची कसोटी अभ्यासणार आहोत. 11च्या कसोटीचा नियम जो आहे 11 ही दिलेली संख्या एकतर विषम येते, सोबतच 11 ही दिलेली संख्या मूळ येते. म्हणजे मूळ संख्येच्या व्याख्या तुम्हाला जर किंवा त्याचा नियम जर एक्झाममध्ये माहिती असेल तर तुम्ही 10 सेकंदामध्ये त्याचं उत्तर काढू शकता. या ठिकाणी जी 11ची दिलेली कसोटी आहे ती 11ची दिलेली कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या विषम स्थानी असलेल्या अंकांची बेरीज व समस्थानी असलेल्या अंकांची बेरीज, दोन संख्येची बेरीज करायची आहे. एक अंक विषम स्थानी असलेला, दुसरा अंक समस्थानी असलेला, त्या अंकांची बेरीज केल्याच्या नंतर त्यातील फरक म्हणजे जो काही दिलेली बेरीज आहे त्या बेरजेची नंतर वजाबाकी करायची आहे. त्यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत जर असेल तर त्या ठिकाणी 11ची कसोटी लागू होणार आहे. आता या ठिकाणी त्यांनी जो दिलेला प्रश्न आहे 11च्या कसोटीवरती आधारित, त्याच्या अगोदर आपण या ठिकाणी एक उदाहरण पाहूयात. मी उदाहरणादाखल एक संख्या घेतोय. या ठिकाणी 21, 73 आणि 82 मित्रांनो ही मी एक घेतलेली संख्या आहे. आता या ठिकाणी दिलेली संख्या 6 अंकी आहे. 6 अंकी संख्यामध्ये पहिला जो अंक आहे विषम विषम विषम, विषम स्थानी असलेले पूर्ण अंक चेक करा. 2 आणि 7 या ठिकाणी 9 होतील. 9 आणि त्या ठिकाणी दिलेले 8 17 होतील. अंकांची बेरीज विषम स्थानी असलेल्या 17 आली. आता समस्थानी असलेले अंक चेक करा. 1 आणि 3 या ठिकाणी 4 झाले. 4 आणि त्या ठिकाणी दिलेले 2 6 होतील. 17 मधून तुम्हाला 6 मायनस करायचे. 6 मायनस केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी येणारी वजाबाकी किती असणार आहे तर 11 असणार आहे. याचा अर्थ दिलेल्या पूर्ण संख्येला 11ने भाग जाणार आहे. जातो का प्रत्यक्षात पाहू. चला 21, 73, 82 बघा मित्रांनो 11ने भाग द्या. या ठिकाणी 11ने जर भाग दिलात तर सुरुवातीला 11 1 11, 11 1 11, शिल्लक राहिले 10. 21 मधून 11 गेले, शिल्लक राहिले 10. समोर ठेवलात तर 107 होतील. 11ने जर भाग दिला तर 11 9 99, शिल्लक राहिले 8. समोर जर ठेवलात तर 83 होतील. 11ने भाग दिला तर 11 7 77, 83 मधून 77 गेले,
शिल्लक राहिले त्या ठिकाणी 6, समोर ठेवलात तर 68 होतील, 11 सहक 66, शिल्लक राहिले 2, समोर ठेवलात तर 22 होतील, 11 दोन्ही 22. म्हणजे या पूर्ण संख्येला जो बसलेला भाग आहे तो 19,762चा भाग आहे मित्रांनो. या ठिकाणी आपली कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे. मग एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न काय सांगतो की या एक्झाममध्ये आपल्याला जो दिलेला प्रश्न आहे तो प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. तर या ठिकाणी बघा जे दिलेले 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायामध्ये 1 नंबरचा पर्याय जर पाहिला तर या ठिकाणी 7, 9, 54 आणि 36. यामध्ये बघा विषमस्थान चेक करा. 7 आणि 5 12 झाले, 12 आणि या ठिकाणी दिलेले 3 15 होतील, हे 15. 9 आणि या ठिकाणी दिलेले हे 4 13 झाले, 13 आणि या ठिकाणी दिलेले मित्रांनो 6 19 होतील. तुम्हाला 15 - 19 म्हणजे -4च उत्तर येणार आहे. क्लिअर का? त्या ठिकाणी बसणार नाही. आता पर्याय क्रमांक 2चा विचार करा. पर्याय क्रमांक 2चा जर या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी हे दिलेले 97, 53 आणि 74 ही दिलेली संख्या आहे. विषमस्थानी दिलेला अंक 9 आणि 5 या ठिकाणी 14 झाले, 14 आणि या ठिकाणी दिलेले हे 7 21 होतील, बेरीज 21 आली. 7 आणि 3 10 झाले, 10 आणि 4 या ठिकाणी 14 झाले. या ठिकाणी 21 मधून 14 तुम्ही मायनस केलात तर या ठिकाणी बाकी शिल्लक 7 राहते, तोही पर्याय बसणार नाही. पर्याय क्रमांक 3चा विचार करा. 57, 94 आणि 35, 57, 94 आणि 35 दिलेली संख्या आहे. आता या ठिकाणी 5 आणि 9 14 झाले, 14 आणि 3 या ठिकाणी 17 होतील, 7 आणि 4 11 झाले, 11 आणि त्या ठिकाणी दिलेले ते 5 16 होतील. बघा मित्रांनो या ठिकाणी येणारी वजाबाकी जी आहे ती वजाबाकी फक्त -1 राहते. म्हणजे तुम्हाला यावरून समजलं पाहिजे की इथं जो काही दिलेला अंक आहे या दिलेल्या अंकामध्ये कोणताही अंक बसणार नाही. याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. आपल्याला 11च्या कसोटीचा नियम काय सांगतोय? विषमस्थानी आणि समस्थानी दिलेल्या अंकांची बेरीज करा आणि त्यामधून तो अंक वजा करा. अतिशय महत्त्वाचा हा नियम आहे 11च्या कसोटीचा. हा नियम मित्रांनो आठवणीमध्ये ठेवा, कारण 11 दिलेली संख्या मूळ आहे. ओके, आता यानंतर आपण पुढील नियम पाहूयात. 12च्या कसोटीचा नियम काय सांगतोय? तर बघा मित्रांनो 12 ही जी काही दिलेली संख्या आहे, मला 3 × 4 या दोन संख्येचा दिलेला गुणाकार म्हणजे साहजिकली 12 असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला 12च्या कसोटीचा जो काही दिलेला नियम आहे तो नियम काय सांगतोय की तुम्हाला एकतर 3ने पण भाग गेला पाहिजे आणि 4ने पण भाग गेला पाहिजे. कारण दोन संख्येची येणारी बेरीज 3 × 4 म्हणजे साहजिकली किती असणार आहे? 12 असणार आहे. 3च्या संख्येचा नियम काय सांगतो की दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाची जर तुम्ही या ठिकाणी बेरीज केलीत तर बेरजेला त्या ठिकाणी 3ने भाग गेला पाहिजे. आणि 4च्या कसोटीचा नियम काय सांगतो की शेवटच्या 2 अंकाला जर त्या ठिकाणी 4ने पूर्ण भाग जात असेल तर त्या ठिकाणी 4ची कसोटी लागू होणार आहे. यावरून मला असं सांगता येईल की जर दिलेला प्रश्न या ठिकाणी आपण पाहिला तर प्रश्न सांगतोय काय की स्टारच्या ठिकाणी तुम्हाला अचूक अंक शोधायचा आहे. मग बघा मित्रांनो पर्याय क्रमांक 1चा मी आधार घेतोय. पर्याय क्रमांक 1 मध्ये जो काही दिलेला 5 आहे तो 5 मी स्टारच्या ठिकाणी ठेवतोय. या ठिकाणी 4, 5, 5 आणि 6. 3च्या कसोटीचा नियम लागू होतो का चेक करा. 3च्या कसोटीचा नियम काय सांगतोय? 4 आणि 5 9 झाले, 9 आणि या ठिकाणी दिलेले हे 5 14 झाले, 14 आणि या ठिकाणी दिलेले हे मित्रांनो 6 20 होतील. आणि या ठिकाणी 20 या संख्येला साहजिकली या ठिकाणी 3ने भाग जाणार नाही पण 4ने भाग जातो. पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2चा आधार घ्या. जर तुम्ही या ठिकाणी स्टारच्या ठिकाणी जर 4 ठेवलात तर या ठिकाणी 12 आणि या ठिकाणी दिलेले 6 18 होतील. 18 या संख्येला 3ने भाग जातो पण शेवटी दिलेले 2 अंक 46 या संख्येला 4ने भाग जातो का? जात नाही. पर्याय क्रमांक 2 पण या ठिकाणी चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3चा आधार घ्या. पर्याय क्रमांक 3 काय सांगतोय की या ठिकाणी 4 स्टार स्टार आणि परत इथं दिलेले 6 म्हणजे तुम्हाला दिलेली संख्या आहे त्या ठिकाणी 7 अंक ठेवायचा आहे. 4 7 7 आणि इथं 6. चेक करा. 4 आणि या ठिकाणी 7 जर पाहिलात तर 11 होतील. 11 आणि त्या ठिकाणी दिलेले 8 18, 18 आणि दिलेले मित्रांनो ते 6 24 झाले. 24 या संख्येला या ठिकाणी 3ने भाग जातो आणि शेवटचे 2 अंक याही ठिकाणी 4ने भाग जातो. त्यामुळे अचूक जो अंक दिलेला आहे पर्याय क्रमांक 3च असणार आहे. 4 पाहण्याची पण गरज नाही. क्लिअर का? 12ची कसोटी महत्वाची आहे. 2 संख्येचा गुणाकार 3 × 4 म्हणजे 12. याचा अर्थ तुम्हाला 12ची कसोटी लागू होण्यासाठी 3ने पण भाग गेला पाहिजे आणि 4ने पण भाग गेला पाहिजे. फक्त एका संख्येने भाग जाऊन जमणार नाही, दोन्ही संख्येने त्या ठिकाणी भाग गेला पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी 12ची कसोटी त्या प्रश्नासाठी लागू होणार आहे. चला यानंतर पुढील कसोटी पाहूयात आपण. जी काही दिलेली पुढील कसोटी, या पुढील कसोटीमध्ये बघा मित्रांनो आपल्याला
13ची कसोटी अभ्यासावी लागणार आहे. 13 ही दिलेली संख्या एकतर मूळ येते, सोबतच 13 ही दिलेली संख्या या ठिकाणी कशी आहे तर दिलेली संख्या विषम पण आहे. मग 13च्या कसोटीचा नियम काय सांगतोय तर 13ची कसोटी म्हणजे बघा मित्रांनो, दिलेल्या संख्येतील शेवटच्या अंकाला म्हणजे एकक संख्या अंकाला 4ने गुणावे, आलेला गुणाकार उर्वरित संख्येत मिळवावा. ही बेरीज जर 0 किंवा 13च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येला त्या ठिकाणी 13ने भाग जातो. 11च्या कसोटीचा नियम काय सांगतोय किंवा तुम्ही 7च्या कसोटीचा नियम जर पाहिलात तर 7च्या कसोटीचा नियम सांगतोय 7 दिलेली संख्या पण मूळ येते. 7च्या कसोटीचा नियम म्हणजे एकक स्थानी दिलेल्या अंकाला 2ने गुणावे, आलेला गुणाकार राहिलेल्या संख्येतून वजा करावा. तर 13चा नियम काय सांगतोय या ठिकाणी, दिलेल्या संख्येतील शेवटच्या अंकाला 4ने गुणायचं आहे, आलेला गुणाकार राहिलेल्या संख्येमध्ये तुम्हाला मिळवायचा आहे आणि मिळवल्याच्या नंतर ही जी काही आलेली बेरीज आहे ही बेरीज मित्रांनो 13 किंवा 0च्या पटीमध्ये जर असेल तर त्या ठिकाणी 13ची कसोटी लागू होणार आहे. मी उदाहरणादाखल या ठिकाणी एक संख्या घेतोय, 676 ही जर संख्या घेतली तर एकक स्थानी असलेल्या अंकाला मला 4ने गुणायचं आहे. 6 चौक 24, 24 आलेला गुणाकार मला या ठिकाणी 67 मध्ये मिळवायचा आहे. या ठिकाणी 67 मध्ये जर मिळवला तर मिळवल्याच्या नंतर येणारी जी काही बेरीज आहे 7 आणि 4 11, 11ला या ठिकाणी 1 हातचाला 1, या ठिकाणी दिलेले 6, 6 आणि 2 8, 8 आणि 1 या ठिकाणी 9 होतात. म्हणजे या ठिकाणी 91 संख्या तयार होते. 91 या संख्येला जर तुम्ही भाग दिलात तर साहजिकली मित्रांनो 13ने भाग बसणार आहे. 13 1 13, 13 7 91 म्हणजे या ठिकाणी साहजिकली भाग बसणार आहे. यावर आपल्याला हा जो दिलेला नियम आहे तो नियम तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. ओके, एक उदाहरण जे दिलेलं आहे ते उदाहरण तुम्ही सोडवू शकता. तुमच्यासाठी मी हे उदाहरण ठेवलेलं आहे कारण एका स्थानी फक्त तुम्हाला 4ने गुणायचं आहे, आलेला गुणाकार तुम्हाला त्या ठिकाणी राहिलेल्या संख्येमध्ये मिळवायचं आहे. चला यानंतर 15ची कसोटी पाहूयात. 15च्या कसोटीचा नियम काय सांगतोय, 15 म्हणजे मित्रांनो 2 संख्येचा गुणाकार 3 गुणिले 5. 3च्या कसोटीचा नियम काय, अंकांची बेरीज आणि येणाऱ्या बेरीजला 3ने भाग गेला पाहिजे. आणि 5च्या कसोटीचा नियम काय सांगतोय, एकक स्थानी 0 किंवा 5 अंक जर असेल तर त्या ठिकाणी 5ची कसोटी लागू होते. मग 15च्या कसोटीचा पण नियम तोच सांगतोय, ज्या संख्येला 3ने व 5ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला मित्रांनो त्या ठिकाणी 15ने पूर्ण भाग जातो. त्यांनी मागे दिलेल्या पेपरमध्ये जे काही घेतलेलं उदाहरण आहे ते उदाहरण मी या ठिकाणी घेतोय. बघा 52,305 या संख्येला 15ने निशेष भाग जातो आणि 1705 या संख्येला 15ने निशेष भाग जातो. त्यांनी दिलेले 2 विधान आहेत आणि खाली दिलेले 4 पर्याय आहेत. अचूक विधान तुम्हाला निवडायचंय आणि अचूक विधान निवडून तुम्हाला दिलेले पर्याय जो आहे तो पर्याय निवडायचा आहे. TCS IBPS पॅटर्नवरती मित्रांनो अशाच पद्धतीचे प्रश्न येतं. विभाज्यतेच्या कसोट्या हा टॉपिक जरी तुम्हाला सोपा वाटत असेल, नियम पाठ असतील तर टॉपिक सोपा आहे. आणि जर नियम पाठांतर नसतील तर तुमच्या हातामध्ये जे मार्क आहेत फक्त आपण दुर्लक्ष केल्यामुळे तो जो घटक आपण अभ्यासलेला नसतो त्या ठिकाणी तुमचे मार्क जात असतात. आता या ठिकाणी 1 नंबरच्या जर संख्येचा विचार केला तर 1 नंबरच्या संख्येमध्ये 52,305 संख्या दिलेली. 3च्या कसोटीचा नियम अगोदर या ठिकाणी अप्लाय करा. 3ची कसोटी काय सांगते, 5 आणि 2 हे 7 झाले, 7 आणि 3 10, 10 आणि 5 15. 15 या संख्येला 3ने भाग जातो आणि 15 या संख्येला या ठिकाणी 5ने भाग जातो. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 त्याच्यामध्ये विधान जे दिलेलं आहे ते 1 नंबरचं विधान बरोबर आहे. या ठिकाणी 2 नंबरच्या विधानाचा विचार करा. 1705 या ठिकाणी 1 आणि 7 8 झाले, 8 आणि 5 13. त्या ठिकाणी भाग बसणार नाही. त्यामुळे 2 नंबरचं दिलेलं विधान आहे. अचूक पर्याय जर पाहिला आपण तर फक्त 1 बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. तुमची कॉन्सेप्ट या ठिकाणी मी क्लिअर केलेली. ओके, आता या ठिकाणी 15च्या कसोटीच्या नंतर आपल्याला पुढील जी कसोटी आहे ती पुढील येणारी कसोटी म्हणजे मित्रांनो 16ची कसोटी आहे. एकही कसोटी मी या ठिकाणी स्किप केलेली नाही, जेणेकरून तुम्हाला कशाही पद्धतीचा प्रश्न विचारला तर पुस्तक वाचण्याच्या ऐवजी तुम्ही व्हिडिओ जरी पाहिलात या घटकावरचा तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या शंकेचं समाधान होईल. बघा 16च्या कसोटीचा नियम काय सांगतोय, ओके, शेवटच्या 4 अंकांनी बनलेल्या संख्येला जर 16ने भाग जात असेल, ज्याच्या शेवटच्या 4 अंकांनी बनलेल्या संख्येला जर 16ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला त्या ठिकाणी 16ने भाग जातो. मग आता या ठिकाणी मित्रांनो 16ने भाग जाण्यासाठी या ठिकाणी तिने एक दिलेलं उदाहरण आहे. ते उदाहरण अभ्यासण्याच्या अगोदर आपण एक संख्या घेऊयात. जर मी उदाहरणादाखल या ठिकाणी एक संख्या घेतली 13 8 8,
आणि 32 ही जर मी संख्या घेतली, शेवटचे 4 अंक म्हणजे एकक, दशक, शतक आणि हजार, हे 4 अंक तुम्हाला घ्यायचे. तर 8832 या संख्येला जर 16ने भाग जात असेल तर 100% दिलेल्या पूर्ण संख्येला 16ने भाग जाणार आहे. आणि तोच नियम तुम्हाला प्रश्नामध्ये अप्लाय करायचा आहे. 16 × 16, 16 × 85, शिल्लक राहिले त्या ठिकाणी 8, समोर ठेवलात तर 83 होतील, परत 16 × 85. क्लिअर मित्रांनो? शिल्लक किती राहतात? 3 राहतात. 16ने जर भाग दिला तर 16 2 32 म्हणजे पूर्ण भाग बसणार आहे. याचा अर्थ दिलेल्या पूर्ण संख्येला या ठिकाणी भाग बसतो. आता त्याने जो दिलेला प्रश्न आहे, जर 74A28 या संख्येला 16ने निशेष भाग जात असेल तर तुम्हाला 16ने भाग जाण्यासाठी एच्या ठिकाणी अचूक संख्या शोधायची. ओके, आता या ठिकाणी बघा, तुम्हाला जो दिलेला पर्याय तो पर्याय या ठिकाणी ठेवावा लागणार आहे. पर्याय क्रमांक 2चा जर विचार केला तर या ठिकाणी 4228 संख्या तयार होईल. आणि 4228 या संख्येला जर तुम्ही 16ने भाग दिलात तर या ठिकाणी भाग बसतो का? 16 × 16, 16 2 32, शिल्लक राहिले 10, समोर ठेवलात तर 112 होतील. 16ने त्या ठिकाणी भाग बसतोय का बघा? 16 × 85, 16 × 96, या ठिकाणी 102 तयार होतात. 16 × 96 म्हणजे या ठिकाणी शिल्लक राहिले 6, समोर ठेवलात तर 68 होतील, त्या ठिकाणी भाग बसणार नाही. पर्याय क्रमांक 3चा विचार करा. पर्याय क्रमांक 3चा जर त्या ठिकाणी विचार केला तर तोही पर्याय तिथे बसणार नाही. पर्याय क्रमांक 3 जो आहे या ठिकाणी 2 बसणार नाही, पर्याय क्रमांक 1 पण बसणार नाही. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी या कसोटीला लागू होईल. म्हणजे साहजिकली एच्या ठिकाणी येणारा अंक कोणता असणार आहे? या ठिकाणी 5 असणार आहे. ओके, व्याख्या पण व्यवस्थित पहा, त्याचा दिलेला नियम पण व्यवस्थित पाहण्याचं काम करा. शेवटचे 4 अंक आणि त्या 4 अंकाला त्या ठिकाणी भाग गेला पाहिजे. यानंतर मित्रांनो 18ची कसोटी अभ्यासूयात. 18ची कसोटी काय सांगते तर 18 म्हणजे मित्रांनो 2 संख्येचा गुणाकार. 9 × 2 म्हणजे 18 होतील. या ठिकाणी 9 × 2 म्हणजे किती? 18. तर या ठिकाणी 9च्या कसोटीचा नियम काय तर दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाला भाग गेला पाहिजे. आणि 2च्या कसोटीचा नियम काय? एका स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असला पाहिजे. 18ची कसोटी सोपी आहे, अभ्यासण्यासाठी पण सोपी आहे आणि आठवणीमध्ये ठेवण्यासाठी पण सोपी आहे. चला, यानंतर 36ची कसोटी अतिशय महत्त्वाची कसोटी आहे. बरेच मुलं म्हणतात की सर आम्हाला 30पर्यंतच पाडे येत नाही, तर 36ची कसोटी कधी आठवणीमध्ये ठेवायची? मित्रा सोपं आहे, काहीच नाही करायचं. 2 संख्या चेक कर. 9 × 4 36. आता या ठिकाणी 2 संख्येचा येणारा गुणाकार जर 36 असेल, 9 × 36, तर या ठिकाणी 9च्या कसोटीचा नियम काय सांगतोय की 9ची कसोटी म्हणते की दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाला भाग गेला पाहिजे येणाऱ्या बेरजेला. आणि 4च्या कसोटीचा नियम काय? शेवटच्या 2 अंकाला त्या ठिकाणी काय केलं पाहिजे तर त्या ठिकाणी 4ने भाग गेला पाहिजे. आता इथं दिलेली जी संख्या आहे 8748, शेवटचे 2 अंक चेक करा. 4ने जर भाग जात असेल, 4 × 1 4, 4 2 8, या ठिकाणी 48 या संख्येला भाग बसतोय. पण या ठिकाणी 8748 या संख्येला 9ने भाग बसतो का चेक करा. अंकांची बेरीज करा. 8 आणि 7 या ठिकाणी झाली, 8 आणि 7 15, 15 आणि या ठिकाणी दिलेले 4, 19, 19 आणि त्या ठिकाणी दिलेले 8, 27 होतात. 9 त्रिक 27 म्हणजे साहजिकली या ठिकाणी दिलेल्या पूर्ण संख्येला 36ने पण भाग बसणार आहे. चला, यानंतर पुढील कसोटी 72ची कसोटी. 72च्या कसोटीचा नियम काय सांगतोय बघा मित्रांनो. 2 अंक चेक करा. 9 × जर 8 पाहिलात तर या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील 9 × 8 म्हणजे या ठिकाणी 9 × 8 म्हणजेच येणारा गुणाकार जो आहे 72 येतोय. म्हणजे तुम्हाला 72ची कसोटी पाठ करत असताना 8ची कसोटी आणि 9ची कसोटी त्या ठिकाणी पाठ असणं गरजेचे आहे. 8च्या कसोटीचा नियम काय सांगतोय? शेवटचे 3 अंक. 9च्या कसोटीचा नियम काय सांगतोय? अंकांची बेरीज. म्हणजे एकमेकावरती आधारित असलेल्या पूर्ण कसोट्या तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. ज्या संख्येला 8ने पूर्ण भाग जातो आणि 9ने पूर्ण भाग जातो म्हणजे दोन्ही संख्येने भाग गेला पाहिजे, एका संख्येने भाग जाऊन जमणार नाही, त्या ठिकाणी 72ची कसोटी लागू होते. यावरून तुम्हाला 36, 72 दिलेली संख्या दिसायला जरी मोठी असेल तरी ती संख्या मित्रांनो तुम्हाला भाग देण्यासाठी मदत करणार आहे. कधी? 2 संख्येच्या गुणाकारातून. या ठिकाणी आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा घटक IBPS आणि TCS पॅटर्नला अनुसरून भाग 2 मध्ये पाहिलेला आहे. मित्रांनो, मी आणखीन एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच तुमच्या समोर येणार आहे. जर आजचा माझा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतोय मी. धन्यवाद.